तसं बघितलं तर 6 डिसेंबरला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामधून सर्व भीम अनुयायी या ठिकाणी प्रचंड सामुदायाने दर्शन घेण्यासाठी येत असतात। उद्या 6 डिसेंबरला कशा पद्धतीने शासनाच्या वतीने काय काय सुविधा या ठिकाणी देण्यात येणार आहे त्याचा पाहणी करण्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे। काय काय सुविधा असणार आहेत, कारण की दरवर्षी त्या ठिकाणी सर्व बंधूंसाठी वेगवेगळ्या स्टॉल लागले जातात, तर पूर्ण होईल असा पुन्हा एकदा सवाल केला जातो। म्हणजे या प्रश्नावर बोलत असताना मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्षपद मी घेतल्यानंतर इंदुमिलचे ट्रस्टी आहेत, त्यातील प्रामुख्याने माझे सहकारी नागसेन असेल, या ठिकाणचे बनते असेल, या ठिकाणचे प्रमुख ट्रस्टी असेल, यांना सर्वांना घेऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम, पुतळ्याचं काम दिल्ली या ठिकाणी राम सुतार म्हणून या आर्किटेक्टला दिलेला असताना, म्हणजे मूर्तिकाराला, ते पाहण्यासाठी मी संपूर्ण टीमला दिल्लीला घेऊन गेलो होतो। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी 2026च्या एंडमध्ये इंदुमिलच्या पुतळ्याचं अनावरण होईल असं जाहीर केलेले, आणि त्या दृष्टिकोनातूनच महाराष्ट्र शासनाच्या वतीने ते काम कसे लवकरात लवकर पूर्ण होईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू आहे। दुसरं अतिशय महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी सांगतो की जो मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी गेले आम्ही 3 ते 4 महिन्यापासून पाठपुरावा करते, इंदुमिल आणि ही चैत्यभूमी, इंदुमिल ते चैत्यभूमीच्या दरम्यान एक 500 मीटरचा रस्ता समुद्राच्या किनाऱ्यावरनं जात असतो, आणि अतिशय जर बघितलं तर भारतामधील सर्वात मोठं असं स्मारक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी होत असताना इंदुमिल ते चैत्यभूमीच्या त्या रस्त्याचं जवळजवळ मला वाटतं 600 मीटर ते 700 मीटर रस्ता आहे। त्या रस्त्याचं रुंदीकरणाचं कामही लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून माझ्यासहित सर्व सहकार्यांनी आम्ही त्याचा पाठपुरावा केलेला आहे। भास्कर जाधव यांना अजून